सोशल मीडियावरच्या गाण्यांमुळे जे मंदिर सध्या खूप व्हायरल झालंय त्या येडेश्वरी मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर कोण आहे ही येडेश्वरी देवी आणि आजच्या काळात ती इतकी प्रसिद्ध का झाली? चला पाहूया. या मंदिराचं मूळ आहे प्राचीन दंडकारण्य जंगलातील एका पौराणिक गोष्टीत. असं म्हणतात की येडेश्वरी नावाचा उगम प्रभू राम आणि पार्वतीच्या एका भेटीत झाला. रामाने तिला जगत जननी म्हणून ओळखलं आणि तेव्हापासूनच तिचं नाव येडेश्वरी असं पडलं. इथे भक्त आपली श्रद्धा, नवस फेडून व्यक्त करतात आणि काही नवस खूपच वेगळे आहेत. यातलाच एक महत्वाचा नवस म्हणजे वेढा, जो तब्बल 2.25 किलोमीटरचा असतो. या वेढ्याचे नियमही कडक आहेत. मागे न पाहता, न बोलता फक्त देवीचं नाव घ्यायचं. वेढ्याची प्रथा आजही सुरू आहे. पण पायऱ्यांना हळद लावण्याची प्रथा आता बंद करण्यात आली आहे. इथे वर्षभरात 4 मोठे उत्सव होतात, ज्यावेळी प्रचंड गर्दी जमते. या 4 प्रमुख उत्सवांपैकी चैत्र पौर्णिमेचा उत्सव सगळ्यात मोठा असतो. विचार करा, चैत्र पौर्णिमेच्या 2 दिवसात इथे तब्बल 15 लाख भाविक येतात. पण ह्या सगळ्या पलीकडे येडेश्वरी देवीची मुख्य ओळख आहे न्याय करणारी देवी. इथले पुजारी सांगतात, सत्याचा विजय हा येडेश्वरीच्या दारातच होतो. आणि या न्यायाच्या श्रद्धेशी एक आकडा जोडला गेलाय, तो म्हणजे 1.25. डोंगराला जो वेढा घालतात तोही 1.25 कोसाचा मानला जातो. आणि असं म्हणतात की माणूस खरा असेल तर 1.25 महिन्यात न्याय मिळतोच. या मंदिराचं नातं महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या तीर्थक्षेत्राशी जोडलेलं आहे. येडेश्वरी देवीला तुळजापूरच्या भवानी देवीची धाकटी बहीण मानलं जातं. त्यामुळे यात्रा पूर्ण करण्यासाठी आधी तुळजापूर आणि मग येडेश्वरीला जाण्याची प्रथा आहे. जिथे न्याय मिळायला वर्षानुवर्ष लागतात, तिथे 45 दिवसात न्यायाचं वचन, ही श्रद्धेची ताकदच वेगळी आहे.